नमस्कार मंडळी. महात्मा गांधींच्या चळवळी आणि त्यांची वर्ष लक्षात ठेवायला खूप जड जातात नाही का? परीक्षेच्या वेळी तर हमखास गोंधळ उडतो. पण आता अजिबात काळजी करू नका. आज आपण काही अशा भन्नाट ट्रिक्स पाहणार आहोत की ह्या तारखा तुमच्या कायमच्या लक्षात राहतील. चला तर मग सुरू करूया. आता एक गंमत बघा. व्हॅलेंटाईन वीकच्या तारखा आपल्या कशा अगदीच तोंडपाठ असतात नाही का? पण ज्या ऐतिहासिक तारखांवर परीक्षेचे मार्क अवलंबून आहेत त्या आठवताना मात्र डोकं खाजवावं लागतं. होतं ना असं आपल्या सगळ्यांसोबत? तर आज आपण नेमकं हेच करणार आहोत. या सगळ्या अवघड वाटणाऱ्या तारखांना आपण एका मोबाईल नंबरसारखं सोपं आणि लक्षात राहील असं बनवणार आहोत. तयार आहात? तर ही गोष्ट सुरू होते 1915 सालापासून. गांधीजी दक्षिण आफ्रिकेतून भारतात परतले, पण त्यांनी थेट राजकारणात उडी घेतली नाही. त्यांचे राजकीय गुरु होते गोपाळकृष्ण गोखले. त्यांनी गांधीजींना एक सल्ला दिला की आधी संपूर्ण भारत फिरून बघा, इथली खरी परिस्थिती काय आहे हे समजून घ्या. पुढची 2 वर्ष गांधीजींनी नेमकं हेच केलं. आणि याच प्रवासाने त्यांच्या भविष्यातील आंदोलनांची जणू पायाभरणीच केली. आणि मग या 2 वर्षांच्या निरीक्षणानंतर गांधीजींच्या कामाची खरी सुरुवात झाली. त्यांच्या पहिल्या 3 स्थानिक चळवळींना आपण त्यांची प्रयोगशाळा असं म्हणू शकतो. म्हणजे इथेच त्यांनी आपल्या सत्याग्रहाच्या अनोख्या पद्धतींची पहिल्यांदा चाचणी घेतली आणि त्या यशस्वी करून दाखवल्या. आता या पहिल्या 3 चळवळींचा क्रम लक्षात ठेवणं एकदम सोपं आहे. फक्त एक शब्द लक्षात ठेवा, केक. हो, CAKE. सी म्हणजे चंपारण, ए म्हणजे अहमदाबाद आणि के म्हणजे खेडा. आणि ई तो फक्त गंमत म्हणून आहे, तो सायलेंट आहे. तर या केकचा पहिला तुकडा म्हणजे 1917चा चंपारण सत्याग्रह. बिहारच्या चंपारणमध्ये शेतकऱ्यांवर 3 कठिया पद्धतीनुसार नीळ पिकवण्याची सक्ती केली जात होती. गांधीजी तिथे पोहोचले, शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी लढले आणि जिंकले. ते त्या शेतकऱ्यांसाठी खरे चॅम्प ठरले. सोपं आहे, चॅम्पवरून चंपारण लक्षात ठेवायचं. यानंतर पुढच्याच वर्षी म्हणजे 1918 मध्ये गांधीजींनी एकामागोमाग एक असे 2 महत्त्वाचे लढे दिले. आधी अहमदाबादमध्ये गिरणी कामगारांना प्लेग बोनस मिळावा म्हणून त्यांनी भारतीय मिल मालकांविरुद्ध पहिलं उपोषण केलं. आणि त्यानंतर लगेचच खेड्यामध्ये पीक वाया जाऊनही कर वसूल करणाऱ्या सरकारच्या विरोधात शेतकऱ्यांची बाजू घेतली. हे सगळे स्थानिक लढे यशस्वी होत होते. सगळं ठीक चाललं होतं. पण 1919 साली एक अशी घटना घडली जिने संपूर्ण देशाला हादरून सोडलं आणि स्वातंत्र्य लढ्याची दिशाच कायमची बदलून टाकली. 1919 मध्ये ब्रिटिश सरकारने रॉलेट नावाचा एक काळा कायदा आणला. या कायद्यानुसार कोणत्याही भारतीयाला विना चौकशी तुरुंगात टाकता येत होतं. थोडक्यात सांगायचं तर ना दलील, ना वकील, ना अपील. या कायद्याने संपूर्ण देश अक्षरशः रडला. म्हणून लक्षात ठेवा, देश रो रो के रडला. आणि रो रो वरून काय? रॉलेट कायदा. याच काळ्या कायद्याला विरोध करण्यासाठी अमृतसरच्या जालियनवाला बागेत एक शांततापूर्ण सभा सुरू होती. तो दिवस होता 13 एप्रिल 1919, बैशाखीचा सण होता. आणि तिथेच इतिहासातील सर्वात क्रूर आणि भयानक हत्याकांडांपैकी एक घडलं. ह्या हत्याकांडानंतर गांधीजींनी ठरवलं की आता देशव्यापी आंदोलन करणं गरजेचं आहे. त्यांनी ब्रिटिशांना ठणकावून सांगितलं, आता तुमची ही मनमानी बस करा. आता बघा, हा बस शब्द हिंदीतल्या 20 म्हणजे 20 सारखा वाटतो ना, त्यावरूनच साल लक्षात ठेवायचं, 1920. आणि ही होती असहकार चळवळ. हे आंदोलन देशभर अगदी वेगाने पसरत होतं. पण 1922 मध्ये उत्तर प्रदेशातील चौरी चौरा इथे एका हिंसक जमावाने पोलीस स्टेशनलाच आग लावली, ज्यात 22 पोलीस कर्मचारी मारले गेले. अहिंसेच्या पुजाऱ्याला हा धक्का सहन झाला नाही आणि त्यांनी तात्काळ आंदोलन मागे घेतलं. हे लक्षात ठेवायला तर खूपच सोपं आहे. 22 पोलीस मारले गेले आणि साल होतं 22. गांधीजींच्या या निर्णयावर आजही खूप चर्चा होते. अनेकांनी याला मोठी चूक म्हटलं. पण गांधीजींचं म्हणणं होतं की स्वातंत्र्याकडे जाणारा मार्गही शुद्ध असायला हवा. जर आपण हिंसेने स्वातंत्र्य मिळवलं तर स्वतंत्र भारतही एक हिंसक देश बनेल, अशी त्यांना भीती होती. काही वर्षांच्या शांततेनंतर गांधीजींनी असा एक मुद्दा उचलला ज्याने अख्खा देश पुन्हा एकदा एकत्र आला. तो मुद्दा होता मीठ. हो, मीठ. मिठासारख्या सामान्य गरजेच्या गोष्टीवर कर लावणं ही ब्रिटिशांची एक डर्टी चाल होती. आणि डर्टी हा शब्द ऐकायला कसा वाटतो? 30 म्हणजे 30 सारखा. त्यावरूनच साल लक्षात ठेवा, 1930, सविनय कायदेभंग आणि दांडी यात्रा. या दांडी यात्रेचा प्रभाव इतका जबरदस्त होता की तत्कालीन ब्रिटिश व्हाईसरॉय लॉर्ड आयर्विनला गांधीजींसोबत समान पातळीवर बोलणी करण्यासाठी बसावं लागलं.
तर 30मध्ये झाली दांडी यात्रा आणि त्याच्या पुढच्याच वर्षी म्हणजे 30+1 1931मध्ये झाला तो ऐतिहासिक गांधी-आयर्विन करार. आणि आता वेळ आली होती निर्णायक लढ्याची. शेवटचं आणि सर्वात मोठं आंदोलन, भारत छोडो. गांधीजींचा संदेश अगदी स्पष्ट होता. आता तुमचं बोरिया बिस्तर बांधून घ्या आणि भारतातून निघा. हा ब्रिटिशांना अंतिम इशारा होता. म्हणून आपला कीवर्ड आहे बांध लो. याच आंदोलनाच्या वेळी गांधीजींनी करा किंवा मरा हा प्रसिद्ध नारा दिला. अनेकांना वाटतं की हा हिंसेचा संदेश होता, पण तसं अजिबात नाही. याचा खरा अर्थ होता स्वातंत्र्यासाठी अहिंसक मार्गाने आपलं सर्वस्व पणाला लावा, प्रसंगी बलिदान द्या, पण आता मागे हटू नका. तर मग या सगळ्या चळवळींचा क्रम आणि वर्ष लक्षात ठेवण्यासाठी हा घ्या गांधीजींचा खास मोबाईल नंबर. 17 चॅम्प, 19 रोरो, 20 बस करो, 30 डर्टी आणि 42 बांधलो. आहे की नाही एकदम सोपं? आता विसरणार नाही ना? तर आता इतिहासाच्या तारखा तुमच्या नक्की लक्षात राहतील. पण एक मैत्रीपूर्ण सल्ला आहे, या ट्रिक्स फक्त अभ्यासासाठी वापरा. चुकून अॅनिव्हर्सरीच्या दिवशी 1919 म्हणालात ना, तर घरात थेट रोलेट कायदा लागू शकतो. ना दलील, ना वकील, ना अपील. चला तर भेटूया पुढच्या वेळी.